नमस्कार भावांनो, मी तुमचं सगळ्यांचं प्रज्ञेश परत एकदा प्रज्ञेश व्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, काल तुम्ही बघलाच असाल तर आम्ही 15-16 कोपरे काल लावला होता आणि दाढ संपली होती, म्हणून आज इरडभर सकाळी दाढ काढला आणि आता दुपारनंतरही लाव। दुपारचे जवळजवळ 2:15 वाजले आहेत। आता वरती लाव 5 दळे तेवढे म्हटलं नांगरून टाकूया। हे बघा मित्रांनो, काल आपण जे लावला होता दळे हे मधीच फक्त 5 दळे तेवढे उरलेले आहेत। इकडे समोर काल 6 लावले आणि खालना सुरुवात केली। आता हे आपल्या मच्छर दळे ते पटापट लावून मग घरी जाऊचा। संध्याकाळी उशीर नको म्हणून जरा लवकर लाव, म्हणजे एकदा धरून ठेवले तर मग बरा पडता, नंतर लगेच चिखल होता। जवळजवळ लोकांनी खरी मोकळी करत घेतला नाही, बघू शकतास। आता जरा कमी लोक आहेत, माणसं आली तसा लगेच खत वगैरे मारून घेतला, म्हणजे पटापट लावूक मोकळे। कारण दोघाच माणसं होती आज। हो बघा, नानाने ट्रॅक्टर धरला नव्हतो, तो जरा लेट इलो होतो, म्हणजे मी पहिले 5 दळे नांगरून घेतलं, त्याच्यानंतर तो इलो, मग तो आता डबल फिरवता। कसा ना मित्रांनो, आपल्याकडे पूर्ण कातळ बघा, म्हणजे सड्यावर, म्हणजे तिकडे एवढी माती नसता, पूर्ण कातळ असता, तिकडेचे दळे केलेले आहेत, त्याच्यामुळं जास्त ट्रॅक्टर फास्ट चालू शकत नाही, एकदम हळूहळू चालू लागता। तुमका सांगू, एवढे पायाक रेवो लागताना चालताना आहे, म्हणजे बास रे बास लय लागता रेवो। संध्याकाळी घरी गेल्यावर सगळा आटा होता। आईने आज काकूच दोघांनाच लावणी लावतात, कारण काल 3 जण होती, पटापट होत होता। या बघा मित्रांनो, इकडे कोसुंकर लावून लावत होते, का तिकडे पाणी नाही आहे। या बघा, त्याने आमच्या दळे इकडे लावला होता, आता भरलेले होते दळे, त्यातला पाणी घेतला नाही तिकडे पाट काढून। हे बघा भावानू, फक्त आता आमचे 2 दळे चिखलकोटचे ठेवलेले आहेत। माणसं कमी पडली, जर माणसं असती तर मग पटापट झाला असता। भाऊने बघा, आमचे 5 दळे झालेले आहेत लावून। आता ट्रॅक्टर बाहेर घेतला, ट्रॅक्टरचे फाळ चेंज करून आमका तर ट्रॅक्टर तिकडे नव्हतं। तर मित्रांनो, यो बघा, आम्ही आता ट्रॅक्टर आणून ठेवला इकडनं वरना। आता मी जातोय गाडी धुवूच्या आणि
देवाण पण म्हणतंय. मग भावांनो, आज आपल्या लावणीचा दुसरा दिवस होतो. तर आपला टार्गेट होता 5 जाळ्यांचा, आता पूर्ण झालेला. 5 जाळे लावला. तर पावसानं पण जरा जोर धरला ना, हे बघा पूर्ण काळोख केला ना. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.